नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। पंचपरमेष्ठी भगवान की जय। चैतन्य रत्नाकरमध्ये पान नंबर 54 चालू आहे। चौथं दृश्य आहे। काय बघितलं होतं मागच्या दृश्यामध्ये आपण? अभय कुमार सगळ्यांना धर्माचं तत्वाचं महत्त्व समजून सांगतोय किंवा स्वरूप समजून सांगतोय। मग त्याच्यामध्ये काय काय दोष येतात हे सांगितलं। कशा रीतीने आपण त्याचं पालन करायला पाहिजे, कुठं काय काय टाळायला पाहिजे। परत उत्पादवय ध्रुव म्हणजे काय हे सगळं सांगून त्यांनी आता चौथ्या दृश्यामध्ये येत आहेत। निष्कलंक कुठं गेलाय? निरंजन कुठं गेलाय? सासूरवाडीला गेलाय। वाचा 54 पान आहे। जोरात वाच। निरंजन सासूरवाडीस पोहोचतो। तेथे सुद्धा तो बालकापासून वृद्धांपर्यंत सर्वांना तत्वज्ञानामृताचे डोस पाजत आहे। तो बालकांना पुढीलप्रमाणे सोप्या भाषेत शिकवतो। तज्ज्ञानं यत् प्रतिसमये सम्यक आनंदायते। आत्मानुभूतीच शाश्वत आनंदाची गुरुकिल्ली आहे। जे ज्ञान ते ध्यान म्हणजे काय? पहिल्या ओळीचा अर्थ तज्ज्ञानम तेच ज्ञान आहे जे प्रतिसमयाला सम्यक रूपाने आनंद देतं। तेच ज्ञान आहे जे तुम्हाला आनंद देतं। बाकी सगळं त्याच्याशिवाय आहे ते अज्ञान आहे। तो निरंजन आहे बरं का शिकवणारा। भगवंतांचे दर्शन घेताना करावयाचे चिंतन। भगवान जसे वितराग शांत पूर्णानंदी आहेत तसाच माझा ध्रुव स्वभावी आहे। दर्शन घेताना हात कमळासारखे का जोडायचे? तर कमळ भेद विज्ञानाचे प्रतीक आहे। का जोडायचे सांग? असं का जोडतो आपण हात? म्हणजे मग त्यात कमळ काय करायचं आहे, हात काय करायचं आहे? तरी पण ते त्या चिखलाला त्या पाण्याला स्पर्श करत नाही किंवा जसं ते अलिप्त राहतं। कमळ जसं पाण्यात राहून पाण्यापासून भिन्न राहतं तसं कमळासारखा माझा हा आत्मा या शरीरामध्ये आहे तरी सुद्धा शरीरापासून भिन्न आहे, त्याला स्पर्श करत नाही। म्हणून ते भेदविज्ञानाचं प्रतीक आहे। कमळ जसे पाण्यात राहूनही पाण्यापासून भिन्न आहे तसे आपला जीव शरीरामध्ये राहूनही शरीरापासून अत्यंत भिन्न आहे। या जाणीवपूर्वक प्रभूंचे पावन दर्शन घ्यायचे आहे। खऱ्या आनंदासाठी पायाभूत 6 द्रव्यांची माहिती देऊन खेळीमेळीची चर्चा करीत आहे। त्या चर्चेचा थोडासा नमुना पाहूया। निरंजन प्रथम मुलांकडून 6 द्रव्यांच्या व्याख्या म्हणून घेतो। सांगा बघू, जीव कोणाला म्हणायचं? ते त्यांनी सांगितलं नको, तुमचं सांगा। पुद्गल कशाला म्हणायचं? स्पर्श रसगंध वर्ण वाला आहे। अधर्मद्रव्य कशाला म्हणायचं? अधर्म लगेच चुकवलं की चुकणार। अधर्मद्रव्य स्थिती हेतुत्व म्हणायचं त्याला। कालद्रव्य परिणमन हेतुत्व। आकाशद्रव्याचं काम काय? अवगाहन हेतुत्व, बरोबर। धर्मद्रव्याचं काम? धर्मद्रव्याचं गती हेतुत्व, म्हणजे जीव आणि पुद्गलाला गमन करायला जे मदत करतं ते। मग त्यांनी सांगतोय काय? जाणणारा पाहणारा आहे तो जीव आहे। मग हे खरं लक्षण आहे, पण जे काय तुम्ही अन्य लक्षणं करता त्याच्यामध्ये दोष येतो। जसं त्यांनी सांगितलं काय? पळणारा तो जीव। का अतिव्याप्ती दोष? अतिव्याप्ती म्हणत असताना अतिव्यापलं हे दाखवायचं आहे। मग काय बाकीचं काय? बरोबर, म्हणजे अन्य जे काय पुद्गल आहे ते पण जीवाचं सांगितलं। कुत्रं मांजर जीव आहेत आमच्याकडं। मग जे काय समजा खेळण्यातले कुत्री मांजर असतात ना ते पण अजीव आहेत, ते पळतं। गाड्या आहेत ते पळतात। मग जे पळतं ते जीवच म्हणलं तर त्यांना पण जीव म्हणावं लागेल, गाडीला पण जीव म्हणावं लागेल। वारा वाहतो
बरं जाऊ दे, ते जीव आहे. बाकीचे जे काय पुद्गल आहे, जे हलतं चालतं वगैरे, तर त्याला सुद्धा जीव म्हणण्याचा प्रसंग येईल. पळणारा तो जीव हे लक्षण चुकीचं आहे. खाणारा झोपणारा तो जीव का खातो की आम्ही, दिसतंय की. म्हणजे जीव खाणारा नाही आहे. जर खाणारा म्हटलं तर सिद्धांमध्ये पण तो दोष लागेल, ते पण खायला प्यायला पाहिजे. रडणारा खोड्या करणारा तो जीव, कुठला दोष? असंभव दोष, कारण हे जीवाचं लक्षण करणं योग्य नाही. अजून एक कारण काय? कारण स्वभाव नाही आहे तसा. खाणं पिणं हा स्वभाव नाही आहे. आणि न खाता पिता सुद्धा अनेक जीव जगतायत हे दिसतंय. जसं म्हटलं ना, आता आम्ही इथं नवदेवता मंदिरकडे जातो कधी कधी दर्शनाला, तर रस्त्यात अनेक झाडं आहेत, अनेक पशु पक्षी असतात, ज्यांना कोण खायला देतं रोज टाईम टू टाईम. म्हणजे पाऊस पडला तरच पाणी, असे झाडं वगैरे मध्ये भरपूर आहेत, तर मग ते तरी जगतायत का नाही? मग कधी मिळेल त्यावेळेस पाणी त्यांना. आता शेती असणारे रोज रेग्युलर पाणी देतील, पण असं झाडं काय रस्त्याच्या कडेला आलेली झाडं वगैरे असतात त्यांना, पण ते जगतायत की तसं जगतायत. मग म्हणजेच सांगतायत की अन्न पाणी हवा ह्याच्यावरच जगतो असं नाही. जीव आपल्या शक्तीवर जगतो, जीवत्वावर जगतो. जर त्याचं आयु आहे तर कसल्याही परिस्थितीत राहील. जरी ते अशक्त होईल, काय म्हणायचं, त्याचं मुरझावून जाईल ते, तरीसुद्धा जीव असेल. त्यामुळं त्याचं आयुकर्म आहे तर ते जगणारच. मग मी आत्ता एक काय ऐकलं इन्सिडन्स, एक जण आले होते आमच्याकडं पाहुणे, तर त्यांच्या गावामध्ये, सांगलीच्या जवळ गाव आहे त्यांचं, त्यांच्या गावात पूर आला होता. पूर इन द सेन्स गावाच्या बाजूला नदी आहे, तर त्या नदीच्या वरून जाणारा पूल आहे ना, त्या पुलावरनं पाणी चाललं होतं आणि गावात थोडंफार पाणी आलं होतं असं. तर त्या गावातल्या माणसांना ये जा करायला सगळं त्रास व्हायला लागला, कारण म्हटले गुडघ्यापर्यंत इतकं पाणी होतं त्या पुलावर. त्यामुळं फ्लो, त्याचं फोर्स जास्त असतो ना तिथं जेव्हा ते वाहतंय, तरी जरी थोडं असलं तरी सुद्धा फोर्स असल्यामुळं जाणं येणं बंद झालं. त्यामुळं त्या गावाचं सगळं राशनच बंद झालं होतं असं काहीतरी. आणि मग ते गरजेचं होतं त्यांना कोणाला जायचं, त्यामुळं कोणीतरी त्याच्यातनं ट्रॅक्टर घातली. ट्रॅक्टरमधून आपण जाऊ असं म्हणून 2-3 जण त्या ट्रॅक्टरमध्ये बसले आणि चालले म्हणे, निघाले. आणि ते सगळे अडवले त्यांना गावातले, काय गरज नाही आहे, मरणाची परीक्षा घेऊ नका, या परत. पण घातली गाडी त्यांनी. आणि ते पाण्यामुळं त्यांना रस्ता दिसत नसतो, पाण्यामध्ये कसं दिसणार आहे, अंदाजेच मारणार, काय मारणार आहे ते. आणि त्यांनी बरोबर जिकडं गाडी घातली ना तिकडं ते पाणीच होतं. आणि पाण्याचा फोर्स इतका होता की ते ट्रॅक्टरसुद्धा वाहत गेली. आणि ते ट्रॅक्टर वाहायला लागलेलं कळालं म्हटल्यावर त्यांनी त्याच्यातनं उड्या टाकल्या. पण उडी जिकडे टाकली ना तिकडं पाणी होतं, रस्ता नव्हता. त्यामुळं काय झालं, वाहून गेले तिघच्या तिघं. मग ते सगळेजण आपलं हळहळ गावामध्ये, कशाला जायचं, का करायचं, नको म्हणलं तरी. ज्याचं आयुकर्म जिथं संपायचं आहे, जेवढं जगणार होता ते बरोबर पाण्याने मारणार होतं त्याला, तर त्या पाण्यापर्यंत जाऊनच मरायचं होतं. म्हणजे असं कशावर जगणारा किंवा कशामुळं जगणारा असं काही जीवाचं कुठलं अस्तित्व नाही. त्यामुळं आपल्या आपल्या परिणामांनुसार त्यांनी जे काही कर्म बांधलेलं आहे. किती आयु आहे तुमचं, किती आयुष्य जगायचं आहे, मरेपर्यंत किती जगायचं आहे माहीत नाही का? इच्छा नाही का तुमची? 100 वर्ष जगा म्हणून कोण आशीर्वाद दिला नाही का? काय म्हणतात, आयुष्यमान भव, म्हणजे काय, भरपूर तुला उदंड आयुष्य लागू दे. मग असं कोणी दिल्यावर आशीर्वाद जर जगू लागले सगळे तर कोण मरणार नाही लवकर. म्हणजे आपल्या आपल्या परिणामांनुसार त्यांना फळ भोगावं लागतं. पुढं अशा रीतीने 6 द्रव्यांविषयी थोडक्यात ओळख करून दिली. खऱ्या आनंदाची कला प्रथमच ऐकावयास मिळाली व तेही जावई बापूंच्याकडून. त्यामुळे सर्वजण शांत चित्ताने ऐकून घेत आहेत. म्हणजे गावात गेला होता तो, तिथे तर गावात कोणाला ओळख नाही आहे तत्वाची. त्यामुळं तो जाऊन तिथं जे काय सांगतोय, विचार कर की जावई बापू आले आणि तुमच्या गावामध्ये येऊन तत्व शिकवायला लागले. काय होईल, लग्न झालं होतं बरं का त्याचं. तर ते गेला आणि तिथं शिकवायला लागल्यावर सगळ्यांना किती आनंद, जावई, गावाचा जावई येतोय आणि शिकवतोय म्हटल्यावर जास्त इंटरेस्टफुली शिकणार ते. सांग जावयांना सांग. त्यामुळे समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
सर्वांमध्ये तत्वज्ञान शिकण्याची जिज्ञासा जागृत झाली आहे. दररोज स्वाध्याय हा भोजनाप्रमाणेच आवश्यक आहे अशा भावनेचे बीजारोपण झालेले दिसून येते. पत्नीसहित निरंजन स्वतःच्या गावी परततो. झालं म्हणजे त्यांचं तिथं शिकवून झालं, सगळ्यांना इंटरेस्ट दिला आणि सगळ्यांना त्यांनी गाईड केलं की तुम्ही लोक स्वाध्याय करा. किती छान चित्र काढली आहेत बघ, सगळे डोक्यावर पदर घेऊन बसलेत. वाचक हो म्हणजे तुम्हाला फक्त इन्स्पायर करायचं काम केलं त्यांनी. ॲटलिस्ट कोणाला तत्वाची ओळख नाही आहे त्यांना जेव्हा असं सानिध्य मिळतं, गुरु आले गावात किंवा कोण वक्ता आले आणि त्यांच्याकडनं जर मिळालं तर ते आपल्यात रुजवून घ्या, जेणेकरून की एक सवय राहावी आपल्याला, जे स्वाध्याय, ध्यान, प्रवचन ह्याची. बाकीचं सगळं शिकवणारे तर आहेत जगामध्ये सगळे, पण तत्व शिकवणारे भेटल्यावर त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. वाचक हो यातून आपणासही हा बोध मिळतो की आपण कोठेही गेलो तरी सर्वांना ज्ञानामृताचे प्राशन करविले पाहिजे. जसे निरंजन प्रथमच सासरवाडीस जाऊनही धाडसाने तत्वप्रचार करतो, तसे आपणही करू शकतो असे अंतरंगातून प्रत्येकाने पेटून उठले पाहिजे. तुला सांगायला लागलं, गेलास ना कुठं सासरवाडीला तर काय कर, पहिल्यांदा काय काय शिकला ना सगळे पुस्तकं घेऊन जा बरोबर आणि पहिला तिथं ते शिकवायचं. बघ पोरगीला सांगायचं मी असं शिकवतो, पटत असेल तर लग्न करणे, तर राहू दे बाजूला. सायंकाळची प्रशांत वेळा दैनिक कार्यातून निवृत्त झालेला निरंजन लगबगीने मंदिरामध्ये पोहोचला. विधीपूर्वक भगवंतांचे दर्शन घेऊन स्वाध्याय मंदिरात पोहोचला. स्वाध्याय मंडळी वाटच पाहत होती. तेथे पोहोचताच जिनवानीस विनयपूर्वक नमस्कार करून निरंजनने सासरवाडीचा संपूर्ण वृत्तांत अभय व निष्कलंक सांगून उत्सुकतेने धर्म, अधर्म, आकाश, काल या द्रव्यांच्या विशेष चर्चेकडे वळत आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांचं फक्त जीव आणि आजीवाच झालं होतं बरं का. तिसरा धडा एवढा मोठा होता ना, त्याच्यामध्ये त्यांनी जीव आणि आजीवाचंच वर्णन केलं. मग आता त्याला इंटरेस्ट, कारण जे येत नाही ते शिकवणार कसं, त्यांनी तेवढं शिकवलं जाऊन. जीव कसा असतो आणि ते काय बाकीचं आहे ते सगळं अजीव आहे, त्यात काय काय दोष, आपण त्याचं लक्षण करताना काय काय दोष येतात हे सगळं त्यांनी शिकवलं. आता त्याला पुढचं शिकायचं आहे. कारण वितराग विज्ञान प्राप्तीशिवाय दुःखसागरामध्ये तरणोपाय नाही याची मनोमन खात्री पटलेली असतानाच मित्रमंडळी पुढील विषयाकडे वळतात. म्हणजे काय म्हणायचं, सिरियली त्यांनी आता प्रत्येक एक द्रव्याचं स्वरूप सांगणार. कोण? अभय कुमार, जो ज्ञानी आहे, ज्याला तत्व माहिती आहे असा तो. आपण प्रथम धर्मद्रव्याचे स्वरूप पाहूया. निष्कलंक. पूर्वीच्या पाठांतराचा उपयोग करून जे द्रव्य स्थितीपूर्वक स्वयंगमन करणाऱ्या जीव व पुद्गलाच्या गमनास निमित्त पात्र असते त्यास धर्मद्रव्य म्हणतात. अभय कुमार, धर्मद्रव्याचा अर्थ येथे पुण्य किंवा धर्म अभिप्रेत नाही. रिलिजन हे अभिप्रेत नाही. धर्म म्हणजे न धर्म न पुण्य. धर्माचा अर्थ पुण्य पण होतो, अधर्म म्हणजे पाप पण होतो. धर्म म्हणजे धर्म नाही आहे तर काय आहे, धर्म म्हणजे धर्मद्रव्य आहे. त्यामुळे इथं धर्माचा अर्थ तुम्ही असा समजून घ्या. वास निरंजन. जर्मन शास्त्रज्ञ देखील गतीमध्ये जे माध्यम मीडिया असते त्यास इतर असे नाव दिले आहे. त्यासच तू धर्मद्रव्य म्हणतोस का? प्रश्न विचारला ना, त्यासच तू धर्मद्रव्य म्हणतोस का? जे काही इथर म्हटलं ना, मीडिया आहे जे ट्रान्सफर करायसाठी इकडं तिकडं गतीमध्ये मदत करतं ते, मग त्यालाच धर्मद्रव्य म्हणतोस का? अभय, हो, धर्मद्रव्याला मोशन कॉझॅलिटी असेही म्हणतात. धर्मद्रव्य अमूर्तिक असूनही लोकाकाशा एवढा आहे. चला बंद करा आणि सांगा मला धर्मद्रव्याबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला. धर्मद्रव्याचं मुख्य गुण आहे गती हेतुत्व. दुसरं, धर्मद्रव्य कसं असतं, केवढं असतं, किती असतात, ह्याच्या एवढं म्हणजे किती प्रदेशी येते. सगळ्या द्रव्यांच्या विषयी माहिती काढू आपण. धर्मद्रव्य आदिती वैदिक किती आहे, किती प्रदेश आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे आणि
त्यांचं गुण काय आहे? आता वेगळ्या वेगळ्या रूपाने बघू ना आपण. किती आहे धर्मद्रव्य? एक आहे. किती प्रदेशी आहे? असंख्यात म्हणायचं. हां, असंख्यात प्रदेशी आहे. त्यांचं स्वरूप कसं आहे? मूर्तिक आहे का अमूर्तिक आहे? अमूर्तिक आहे. त्यामुळे धर्मद्रव्य अमूर्तिक आहे. गुण कुठले? धर्मद्रव्याचे गुण. धर्मद्रव्याचं गुण काय? गती हेतुत्व. मामा आज म्यूट का बसले? काय झालं? शांत का बसलाय? आनंदी आहात? अधर्मद्रव्य सांग. ठीक आहे, असं परत एकदा लिहिलं तर चालत नाही. परत एकदा लिहि. हां, आहे मागं सांगितलंय, पण जरासं असं आता कम्पॅरेटिव्ह म्हणून. अधर्मद्रव्य एकच आहे. प्रदेश नव्हे, संख्या येते. किती आहेत अधर्मद्रव्य? असंख्यात प्रदेशामध्ये एकच आहे. अनेक धर्मद्रव्य नाही आहेत, अनेक अधर्मद्रव्य नाही आहेत. जसं जीव अनेक आहेत, पुद्गल अनेक आहेत, तसं धर्म अधर्मद्रव्य एकच आहे. किती प्रदेशी आहे? अधर्मद्रव्य किती प्रदेशी आहे? असंख्यातच आहे. एवढंच बघायचं की ते लोकाकाश प्रमाण आहे की नाही. आहे तर असंख्यात प्रदेशी आहे. स्वरूप कसं आहे त्याचं? अमूर्तिकच आहे. काय गुण आहेत त्याच्यात? स्थिती हेतुत्व. तिसरं आकाशद्रव्य. किती आहे? संख्या आकाशद्रव्य किती आहेत? एक आहे का दोन आहेत? लोकाकाश, अलोकाकाश एकच आहे. त्याच्यामध्ये पार्ट्स आपण केले समजण्यासाठी, पण ते आकाशद्रव्य तर अखंड एकच आहे. किती प्रदेश आहेत? विचार करू. आकाशद्रव्याचे प्रदेश किती? हां, आकाशद्रव्य किती प्रदेशी आहे? कुठे आहे आकाश? किती आहे हे बघ. हे असंख्यात प्रदेशी आहे भैया. हे असंख्यात प्रदेशी आकाश आहे. सॉरी, लोकाकाश आहे. आणि याच्या बाहेर पण आकाश आहे. किती पसरलं आहे भैया? अनंत प्रदेशी आकाशद्रव्य आहे. त्याला एक दोन प्रदेश नाही आहे. कारण याचे हेच ऑलरेडी असंख्यात प्रदेशी आहेत म्हणलं, ह्याच्यापेक्षा जास्त आहे ना. ते बाहेर आहे म्हणल्यावर लोकाकाशाच्या बाहेर पण आकाशद्रव्य आहे. त्यामुळं ते किती प्रदेशी असणार? अनंत प्रदेशी असणार. मूर्तिक आहे का अमूर्तिक आहे? अमूर्तिक आहे. गुण कुठले आहेत? अवगाहन हेतुत्व. बरोबर. कालद्रव्य किती आहे? विचार करून. कालद्रव्य किती आहेत? कोणाला माहिती किती आहेत? किती काय असं ना, आम्हाला काय करायचं? किती आहेत? किती किती प्रदेशी असतं कालद्रव्य? कालद्रव्य किती? नाही बाबा, एक प्रदेशी कालद्रव्य असतं. आणि ते कुठं आहे? लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर कालद्रव्य आहे, कालाणू आहे. त्यामुळे किती प्रदेशी झाले? किती कालद्रव्य झाले? लोकाकाश असंख्यात प्रदेशी. त्याच्या प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू आहे. तर कालद्रव्य किती झाले? असंख्यात. प्रत्येक प्रदेशावर एक एक म्हणलं किती झालं? काय हो, काय तर विचार की वाकडं. काय मी सांगेल त्याला हो म्हणाला. हा मग खोटं सांगते म्हणजे समजतं. असंख्यात कालाणू म्हणायचं त्याला. एक एक कालद्रव्य आहे, तो एक एक कालाणुरूप आहे, अणुरूप आहे. त्यामुळे एकूण किती कालाणू आहेत? असंख्यात कालाणू आहेत. किती प्रदेशी आहेत? एक कालाणू एक प्रदेशी असतो.
मूर्तिक आहे का अमूर्तिक आहे? अमूर्तिक आहे. आणि गुण कुठलं आहे? कालद्रव्याचा गुण परिणमन हेतुत्व. निरंजन अभयच्या आधी आपणच सांगून टाकलं सगळं. अभय काय म्हणतोय? धर्मद्रव्य अमूर्तिक असूनही लोकाकाशा एवढा आहे. धर्मद्रव्य सदैव लोकाकाशामध्येच व्यापून असते. धर्मद्रव्य बाहेर जात नाही. धर्मद्रव्य तुम्हाला हलनचलनामध्ये मदत करतं. म्हणजे ते पण हलतं का स्थिर असतं? काय म्हणले? धर्मद्रव्य तुम्हाला हलायला मदत करतं. मग ते हलतं का स्थिर असतं? धर्मद्रव्य हलत नाही. कुठं हलणार सांग ना? असंख्यात प्रदेशी एकच पॅक आहे. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य हलणार कसं? तिथल्या इथंच असं काहीतरी काय मामा कसं हलणार? तुम्हाला पॅक करून एका खुर्चीत बसवलंय समजा, कसं हलणार तुम्ही? खुर्ची सकट. लोक कशाला घेऊनच फिरावं लागेल कुठं जायचं असेल तिथं. तर असं त्यामध्ये हालचाल नाही. ते स्वतः न्यूट्रल असतं पण इतरांच्या हलनामध्ये मदत करतं. जसं समज बादलीत पाणी ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मासा फिरतोय. माशाला फिरायला कोण मदत करतंय? पाणी फिरतंय का नाही? हां, मग तसंच आहे. लोकाकाश हे एक मीडिया आहे तुमच्यासाठी. तेवढ्या जागेमध्ये असणारं धर्मद्रव्य स्थिर आहे आणि ते तुम्हाला हलण्यामध्ये मदत करतं. समजलं? तसंच अधर्मद्रव्यसुद्धा ते स्वयं काय स्थिर आहे असं नाही आहे, पण ते काय स्थिर राहून तुम्हाला गमन करताना थांबवत आहे असं नाही आहे. ते एक सहाय्यक आहे फक्त तुम्हाला, की तुम्हाला थांबायचं तर थांबायला मदत करणार, इतकंच. धर्मद्रव्याचे प्रदेश असंख्यात आहेत. धर्मद्रव्य गमनामध्ये म्हणजे हलनचलनामध्ये निमित्त मात्र आहे. हलनचलन 2 प्रकारचे असते, सूक्ष्म व स्थूल. सूक्ष्म हलनचलन मूळ पदार्थ आपल्या स्थानावरून हलत नसताना जेव्हा जीव द्रव्यामध्ये प्रदेशात्मक परिस्पंदन होते व पुद्गल द्रव्यामध्ये परमाणूच्या हलनचलनास धर्मद्रव्य मदत निमित्त मात्र असते. काय समजलं? झाड आहे समज, झाड हलनचलन करतंय का नाही करत? जाऊन हलवून ये बघू बुंदा. काय नाही, कुठं गेलं तरच नव्हे, त्याचे फांद्या हलतात का नाही, पानं हलतात का नाही, मग कोण मदत करते? तुमचं एवढीशी मुवमेंटसुद्धा धर्मद्रव्यामुळेच होती आहे. म्हणजे धर्मद्रव्याचं निमित्त असताना मग त्यामुळं त्यांच्यामध्ये पण जी पण हालचाल असेल. आता तर आजकाल फॉरेन कंट्रीमध्ये झाडच उचलून दुसरीकडे नेतात, माहीत आहे? काय म्हणायचं त्याला? कसलं मुळासकट उचलतात, माहीत आहे तुला? मीच जास्त बघते बहुतेक असं. ते मामा झाड असतात ना समजा, अशी मोठी मोठी वाढलेली झाडं तोडायची नाहीत आता, पण ते रस्त्याच्या मध्ये आली, कुठंतरी बांधकाम करायचं समजा, तर त्या झाडांना असं मुळासकट त्या कशाने, क्रेननी, JCBनी वगैरे उचलतात आणि दुसरीकडे तसंच नेऊन प्लांट करतात. ते जगते का मरते ती गोष्ट नंतरची, पण असं करतात म्हणजे ते झाड मरू नये ह्याच्यासाठी, किंवा त्याला तोडायची गरज पडू नये म्हणून. काय सांगत होते? केलं का नाही हलनचलन झाडांनी पण? मग जाऊ दे, त्या रूपाने नाही, पण जेव्हा झाड आहे एके ठिकाणी तर त्याच्यामध्ये हालचाल होती आहे. मग ती कोणाच्या निमित्तात? धर्मद्रव्याच्या निमित्तात, हे सांगायला लागलं. मग सूक्ष्म हलनचलन आणि स्थूल हलनचलन असे 2 भेद केले. धर्मद्रव्य काय केलं त्यांनी? कशाचे प्रकार केले? जे गतीला कारण आहे असं ते धर्मद्रव्य, त्याचे 2 प्रकारांनी हलनचलन, सूक्ष्म आणि स्थूल. सूक्ष्म कशाला म्हणायचं? मूळ पदार्थ म्हणजे आता डोळ्यासमोर ठेवा, काय हे झाड, मूळ पदार्थ आपल्या स्थानावरून हलत नसताना, हलतंय का? झाड नाही हलत नसताना जेव्हा जीवद्रव्यामध्ये प्रदेशात्मक परिस्पंदन होते, म्हणजे त्याच्या त्या द्रव्यामध्ये जे काय हलनचलन चालू आहे. समजा आता मी ध्यानाला बसली आहे, मग मला धर्मद्रव्य मदत करत आहे का नाही करत आहे? मी स्थिर आहे. कुठलं द्रव्य मदत करायला मला? अधर्मद्रव्य. पण समजा जेवण करून बसला येऊन
असं गुडगुड वाजत असते पोटात, काहीतरी फिरत असते, असं जाणवतंय का नाही? हां, जाणवतंय ना? श्वास जाऊ देत, वर खाली चाललं आहे तर कळतंय की नाही? मग ते गमन चालू आहे की नाही? मग त्यात कोण मदत करायला आहे? मग इकडं कसं म्हणालं अधर्मद्रव्य? मग ह्याला म्हणायचं सूक्ष्म. हां, जे काय अंतरंग चालू आहे ना, सगळी हालचाल चालू आहेत, प्रदेशांची वर खाली होत आहेत वगैरे, ते सगळं धर्मद्रव्याचे निमित्तात आणि अधर्मद्रव्य तुम्हाला थांबायला मदत करते. आता स्थूल हलनचलन म्हणजे काय सांगतात? म्हणजे सूक्ष्म हलनचलन म्हणजे मूळ पदार्थ तर स्थिर आहे, हालत नाही आहे. जेव्हा त्या रूपाने जीवद्रव्यामध्ये प्रदेशात्मक परिस्पंदन होते. विचार केला ना तुम्ही, काहीतरी समजा ध्यानाला बसले आणि त्याच्यामध्ये लय मोठे मोठे प्लॅनिंग करतात लोक, माहिती आहे का? म्हणजे इतर वेळी वेळ नसतो ना, मग ध्यानाला बसल्यावर भरपूर टाईम असतो, म्हटल्यावर प्लॅनिंग काय काय कर बघू ध्यान. आता समजा जाऊ दे, तुला जायचं फॉर्म भरायला 11 वाजता आणि 10 वाजता मी म्हटले ध्यानाला बस, सांग कुठं जाऊन येतोस? अजून ते ॲडमिशन व्हायचं, फॉर्म भरायचे, पण तिथं मिळालं तर इकडं राहू, तिकडं जाऊ, सगळीकडं फिरून आलेलो असतं. असं मी पण फिरून आलेलं आहे लई ठिकाणी, विचारातूनच. नाशिकला होतं आमचं MUHचं ॲडमिशन, त्यामुळे तिथे गेल्यावर तिथलं कॉलेज आहे कसलं भारी आहे असं बघून पण कुठे गेलो नाही, सोलापुरातच राहिलो. पण म्हणजे असं परिस्पंदन चालू राहिलं. मग ते विचार म्हणजे पण परिस्पंदन आहे, त्याच्या निमित्तामध्ये हालचाल होती, ते सूक्ष्म हलनचलन म्हणलं. व पुद्गल द्रव्यामध्ये परमाणूच्या हलनचलनास धर्मद्रव्य निमित्त मात्र असते. आता हे म्हणले ना, भिंत आहेत ह्या मंदिराच्या, मग त्यांच्यामध्ये हलनचलन चालू आहे का? कसं आहे? कसं काय दिसतं? झिस्त. मग तेच की, म्हणजेच काय, परमाणू बाहेर आले, आत गेले, नवीन, हे चालू आहे त्यांच्यामध्ये पण. त्यामुळं त्यांच्यामध्ये पण धर्मद्रव्य काम करतं. हे मला आजच समजलं तुमच्यामुळं. सूक्ष्म हलनचलन म्हणजे आता आपण ह्याच्यामध्ये उत्पादवे ध्रुव घटवतो की, पण अशा रीतीने धर्मद्रव्यसुद्धा मदत करतं, हे या रूपाने सांगायचं आहे त्यांना. समजलं? म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हेच लावा. आता कुठली पण गोष्ट स्थिर असेल तर त्याच्यामध्ये धर्मद्रव्य पण काम करते, अधर्मद्रव्य पण काम करते, फक्त कुठल्या रूपाने हे समजून घ्यायचं. स्थूल हलनचलन, पदार्थाचे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाणे, ह्याला स्थूल हलनचलन, हे तर माहिती आहे, हे सर्वांच्या दृष्टिगोचर होते. धर्मद्रव्य जबरदस्तीने जीव पुद्गलास गमन करवीत नसून स्वतंत्रतेने जीव व पुद्गल स्वयं गमन करताना धर्मद्रव्य निमित्त मात्र असते. समजलं? म्हणजे स्वतः जबरदस्ती तुम्हाला घेऊन जाणार नाही. जसं त्या माशाला ते पाणी जबरदस्ती नेत नाही, त्याची इच्छा असेल तर मदत करतं फक्त. पण ज्याला जिकडं जायचं नाही त्याला धर्मद्रव्य किंवा अधर्मद्रव्य काहीही करू शकत नाही, न घालवणार न थांबवणार. तुमच्या इच्छेनुसार ते फक्त मदत करणार. वाच निष्कलंक. जसे माशाच्या गमनास पाणी निमित्त मात्र आहे, पाणी जबरदस्तीने माशास चालविते असे नाही. जेव्हा स्वतंत्रतेने मासा स्वयं गमन करतो तेव्हा पाणी निमित्त मात्र असते. निरंजन. धर्मद्रव्य अमूर्तिक आहे. पुढं सरक, तुझा आवाज लय छोटा आहे. धर्मद्रव्य अमूर्तिक आहे म्हणून अदृष्ट आहे. लोकव्यापी असल्यामुळे याची सीमा लक्षात येत नाही. मामा ऐकू येते का? नाही येत म्हणा, जोरात म्हणा, वास येत नाही येत ना ऐकायला. माझं ऐकायला येईन तुम्हाला, तिचं कसं येते? हे जोरात वाच, मलाच ऐकायला येईल. मला येईल ऐकायला म्हणून विचारले. त्यामुळे कोणी म्हटले की या द्रव्यास मानण्याची गरज नाही. काय गरज काय? कोणाची? धर्मद्रव्याची. त्याची सीमाच लक्षात येत नाही, म्हणजे कुठंपर्यंत आहे ते वगैरे. कशाला मानायचं ते द्रव्य? आणि दिसत नाही. तर दिसत नाही एवढ्यावरून धर्मद्रव्य नाहीच असे म्हणता येत नाही. कारण दिसत नाहीये ते नसतं असं नसतं, हे सांगायचं आहे. कारण जे दिसतं तेवढंच सत्य असे मानता येत नाही. काही पदार्थ स्वभाव विप्रकृष्ट असतात, जसे परमाणू वगैरे.
म्हणजे काय म्हणायचं आहे, परमाणू असतो तो आहे पण दिसत नाही. कशावरनं आहे, इथं आहे का परमाणू कुठं? सगळीकडे आहे. हे सगळं परमाणूंनीच बनलेलं आहे. मग परमाणू तर आहे पण दिसत नाही. मग दिसत नाही म्हणून नसतं का? असं नाही आहे. तर त्याचं स्वभाव अस्तित्व आहे त्याच्याजवळ. ह्याला म्हणायचं स्वभाव विप्रकृष्ट. हे जे 3 भेद आहेत ते पण लिहा. आता हे पण पुसू. कशाचे? द्रव्य कसे, किती प्रकारचे द्रव्य असतात किंवा पदार्थ. पहिलं सांगितलं स्वभाव विप्रकृष्ट म्हणजे द्रव्य म्हणजे आता एक पदार्थ जे अमूर्तिक आहेत ते कुठल्या प्रकाराने दिसत नाही. नाही ते तर झालेच की, पण त्याच्यामध्ये पण समज पुद्गल म्हण, जे काही पुद्गल तुम्हाला ज्ञानाचे विषय होण्यायोग्य आहेत त्यांचे हे टाईप्स आहेत की अमूर्तिक आहेत तर कुठल्या प्रकाराने त्यांचे भेद होतात. स्वभाव विप्रकृष्टमध्ये उदाहरण दिलं त्यांनी परमाणू. परमाणू असतो तो द्रव्य आहे पण अमूर्तिक आहे. एक प्रदेशी आहे, तो दिसत नाही डोळ्यांनी पण तरी सुद्धा आहे. दुसरं सांगितलं देश विप्रकृष्ट म्हणजे काय, जे क्षेत्राने दूर आहेत. समजा आता मेरू पर्वत कुठे आहे? मेरू पर्वत कुठे आहे? हाय कुठं तरी माहित आहे? 5 मेरू आहेत. उपास केली ना, उगीच केली का? मग ते 5 मेरू आहेत तर आपल्याला दिसत नाहीत म्हणून ते नाही आहेत असं नाही आहे. मग क्षेत्राने दूर आहेत म्हणून त्यांना म्हणायचं देश विप्रकृष्ट म्हणजे दूर म्हणा. तर हे इंद्रियापासून दूर आहेत परमाणू, त्यांचा स्वभाव. त्यामुळे ते स्वभावाने दूर आहेत, हे क्षेत्राने दूर आहेत. आणि तिसरं काल विप्रकृष्ट घेतलं असेल. जसं त्यांनी इथं दिलं आहे देश विप्रकृष्टमध्ये, जसे अमेरिका, विदेह क्षेत्र वगैरे. अमेरिका पण आहे आत्ता, जरी तुम्ही जाऊन आला असाल नसाल तरी सुद्धा आत्ता कुठं दिसतंय. त्यामुळे ते नाहीच म्हणलं तर चालणार का? मग त्यांचं अस्तित्व आहे. मग देशाने ते दूर आहेत, क्षेत्राने दूर आहेत पण आहेत. तर काही पदार्थ काल विप्रकृष्ट असतात. म्हणजे काय सांगा आता, काळाने दूर. फॉर एक्झाम्पल राम होते का? कशावरून होते? म्हणजे आत्ता दिसत नाही आहेत, आत्ता नाही आहेत म्हणून त्यांचं नाही असं म्हणलं तर चुकणार. मग हे परमाणूसाठी सांगालेत. आत्ता दिसत नाही आहे म्हणून ते नाहीच म्हणलं तर असं नसतं. जे दिसतं तेवढंच सत्य असतं असं नाही. किंवा काळाने विप्रकृष्ट म्हणजे तुमच्या आजोबांच्या आजोबांचे आजोबांचे आजोबा होते का नाही? कशावरून होते? उगीच आता कुठं दिसते आम्हाला? ते असते तर मी नसतो म्हण की. आणि मी आहे म्हणजे ते होते काय मामा? तुमच्या मामांचे मामांचे मामा होते का? होते का? मला माहित नाही. मामा जोक करते. होते का नाही? तुमच्या वडिलांच्या वडिलांचे वडील होतेच की, त्याच्याशिवाय मी आहे का? म्हणजे म्हणायचे ते जरी आत्ता दिसत नाही आहे तरी सुद्धा त्यांचं अस्तित्व होतं. ते काळाने विप्रकृष्ट म्हणजे दूर झाले पण आहेत, तरी पण आहेत. वाचे जसे थांब रे. जसे आपल्या आजोबांचे आजोबा किंवा राम रावणादी. मिळालं का? आपले ज्ञान तर अल्पच आहे, परंतु सर्वज्ञ भगवंतांच्या ज्ञानात जे जे प्रत्यक्ष झळकते त्यास आपण अनुमानाने जाणू शकतो. विज्ञानाने अशी सिद्धी केली आहे की आकाशामध्ये पोकळीमध्ये स्पेस, सूर्याचे किरण किंवा रेडिओचे विद्युत तरंग किंवा चुंबक शक्ती वायू नसतानाही कोणाच्या आधारावर गमन करते. कोण? सूर्याचे किरण किंवा ते इलेक्ट्रिक वेव्स. ते इतर काय नसताना सुद्धा कसं काय गमन करतात ते आकाशामध्ये? म्हणजे आता हे आधांतरी पोकळीमध्ये मधल्या कसं काय गमन करतात? कोणीतरी त्यांना गमन करायला पाहिजे ना. धर्मद्रव्य नाही मानणाऱ्यांसाठी सांगायला लागलेत.
तिथं काय गाडी बिडी नाही आहे. सूर्याची किरण आपल्याकडे कुठल्या गाडीने येतात? सूर्याचे किरण तुमच्या पृथ्वीवर यायला काहीतरी पाहिजे ना, जेट पाहिजे, विमान पाहिजे, काहीतरी साधन पाहिजे. कसं येतात ते किरण? त्यांना आणणारं कोण आहे? तर सांगतात ते धर्मद्रव्य असतं. यावर संशोधन करताना हे लक्षात आले की कोणता तरी अदृष्ट पदार्थ गमनामध्ये माध्यम मीडिया असावा की ज्याच्या आधारावर गमन होते. शास्त्रज्ञांनी त्या अदृष्ट पदार्थाचे इथर नाव ठेवले. त्यालाच आपण अधर्मद्रव्य असे म्हणतो. धर्मगताई अधर्म नाही येते, त्यालाच आपण धर्मद्रव्य असे म्हणतो. म्हणजे सांगायचं की त्या सूर्याच्या किरणांना सुद्धा मदत करणारं धर्मद्रव्य आहे. म्हणजे हे कधी आपण विचार केला नाही. फक्त गाडी आली, सायकल आली, कसं आली, मग ते आणलं कोण, चालायला कोण मदत केली, एवढ्याच आपण लावतोय की धर्मद्रव्य असतं. पण जे काय ट्रान्सफर चाललंय ना सगळीकडं, इकडनं तिकडं, ज्याचं कोणाचं पण असेल, तर तिथं धर्मद्रव्यच. वारा का हलतोय, वारा का इकडून तिकडं जातोय, गमन करतोय, त्याच्यामध्ये पण धर्मद्रव्य मदत करणारा आहे. प्रत्येक अदृष्ट पदार्थाचं प्रत्येक द्रव्याचं परिणामामध्ये अदृष्ट निमित्त आहे. ते कोण आहे? तर धर्मद्रव्य आहे. हे काय सांगितलं मी सांगा? सूक्ष्म आणि स्थूल काय पण म्हणजे काय सांगू? सूक्ष्म म्हणजे जागेवर न हलता त्याच्या प्रदेशामध्ये जे काय हलनचलन होतं त्याला म्हणायचं सूक्ष्म. ते आपल्याला नाही ग्रहण होणार पण चालू आहे. जसं हे दरवाजामध्ये काय चालू आहे? परिणमन. बरं मला सांग मग, आता तुम्ही जे लावलं ना आता भिंतीमध्ये, या जे काय परमाणू येतात जातात त्याच्यामध्ये धर्मद्रव्य मदत करतं. मग कालद्रव्य काय काम करतं? म्हणजेच काय मग चेंज होतं म्हणजे काय? म्हणजेच झालं ना, झडलं म्हणा, तुम्ही काय झिजलं म्हणा म्हणताय. मग कालद्रव्याचं काम आहे ते कुठं धर्मद्रव्याचं काम आहे? काय चालतंय? कुठं हलतोय? भिंत हलायला लागले, राहणार का मी इथं? आमच्याकडं घर हलायला लागलं, आम्ही सगळे घराच्या बाहेर होतो भूकंप आला तेव्हा. आणि मंदिरात ना बसते तिथं. कसं बसणार? कोण दर्शन करू शकणार मंदिर हाला लागल्यावर? देव दिसणार का? भिंतच बघत बसलो तर रात्रभर आम्ही आमची अशी हलती म्हणणार. रात्रीच्या 2 वाजता भूकंप आलता आणि तेव्हा त्या दरवाजाची घराचा दरवाजा जिथं होतं ना तिथंच मेन भिंत आहे आमची. मग ते हालायला लागली होती अशी चांगली. आणि कसं जाणार दरवाजा? हो ना, ते किल्लारीचं भूकंप झालं ना तेव्हा मी जिवंत होते तेव्हा. म्हणजे जन्मले होते हो, असं सांगायचं आहे. मग ते असं आम्हाला दाखवलं रात्रीतनं उठून सगळ्यांना, बघा ते हालायला झोपच गेली. मग जाऊन आम्ही आपलं कुठं कॉटच्या खाली बस, खुर्चीच्या खाली बस असं बसलो. आणि दरवाजाच्या बाहेर कसं जाणार? ते भिंत तिथंच आहे आणि ती हालायला लागली म्हणल्यावर. मग ते हालायचं थांबल्यावर पहिला दारं उघडली आणि बाहेर पडलो. मग असं तुम्ही इथं मंदिर हालायला लागल्यावर ध्यान कसं करणार? सांग. ते भूकंप जे झालं ना त्याच्यामध्ये पण धर्मद्रव्य मदत केलं बरं का हलनचलन करायला. मग ती जमिनीमध्ये हालचाल चालू असते त्याच्यामध्ये पण धर्मद्रव्य कारण आहे. त्याच्यामध्ये जे काय त्या परमाणूंचं वर खाली झालं असेल ना, किंवा काय भिंतीवरच्या खाली गेल्या, सगळ्यामध्ये धर्मद्रव्य कारण आहे. मी काय विचारलं होतं? हां नाही ते नाही विचारले मी. थांब, काय विचारले? नाही थांब. भिंतीमध्ये जर धर्मद्रव्याचं कार्य हे, तर कालद्रव्याचं कार्य काय? कुठं दाखवते? काय दाखवते? कुठं काय? आम्हाला धर्मद्रव्याचं पण काम दिसत नाही आणि कालद्रव्याचं पण काम दिसत नाही. ते हलून पडली तरच कळणार सगळं. नाही तर आत्ता चालू आहे का नाही हे विचारते मी. आत्ता चालू आहे की काम सगळीकडं सगळ्यांचं? मग कसं?
म्हणजे म्हणूनच त्याला सूक्ष्म म्हटलं. जे काही कार्य चालू आहे ना त्याचं त्याच्यामध्ये ते पण सूक्ष्म परिणमन आहे. धर्मद्रव्याच्या रूपात सुद्धा त्यांचे प्रदेश जे काय असतील ना, परमाणू येत आहेत जात आहेत, म्हणजे ते धर्मद्रव्याचे निमित्तात. आणि त्याची अवस्था नवीन होती ती जुनी झाली, हे सगळं कालद्रव्याच्या निमित्तात. अभय, जीव पुद्गलामध्येच क्रियावती शक्ती आहे म्हणून ते गमन करू शकतात. क्रियावती शक्ती म्हणजे क्रिया करण्यास कारण असणारी शक्ती. मग ते जीव आणि पुद्गल दोनच द्रव्ये क्रिया करणारे आहेत, बाकी सगळे द्रव्य निष्क्रिय म्हणायचं त्यांना. ते काय काम करणारे नाहीत, फक्त बसून खाणारे आहेत. ते गमन करू शकतात जे जीव आणि पुद्गल आहेत, परंतु इतर 4 द्रव्यांमध्ये क्रियावती शक्ती नाहीच. त्यामुळे ती 4 द्रव्ये नित्य अवस्थित आहेत, गमनशील नाहीत. म्हणजे जर धर्मद्रव्य गमन करायला मदत करतं तर सगळ्या द्रव्यांना करायला पाहिजे होतं, फक्त जीव आणि पुद्गलालाच का करतं ते कारण सांगितलं त्यांनी. कारण त्या 2 द्रव्यामध्येच क्रियावती शक्ती आहे. ज्यांच्यामध्ये शक्ती आहे त्यांना सगळ्यांना मदत करणार ते, पण अन्य द्रव्यांमध्ये ती शक्ती नाही आहे, त्यामुळं ते हलवून कुठं नेऊ शकत नाही. धर्मद्रव्य आकाशद्रव्याला हलवू लागलं तर कुठं जायचं, कारण आकाशद्रव्य तर सगळीकडं आहे, त्याला कुठं घेऊन जायचं, त्यामुळं ते हलत नाही. तुला काय हलवायचं ते हलव, पण मी हलणार नाही, असं ते आकाशद्रव्य आहे. जीव व पुद्गल स्वतःच्या आम्ही निरंजन कुठे आहे? तू निरंजन आहे का? हां, जीव व पुद्गल स्वतःच्याच क्रियावती शक्तीमुळे हालचाल करतातच. जोरात वाजे. तर त्यांना धर्मद्रव्यरूपी निमित्ताची गरजच काय कळलं प्रश्न? म्हणजे त्याच्यात क्रियावती शक्ती आहे तर मग धर्मद्रव्याचं काय काम आहे? मग क्रियावती शक्ती आहे ना त्यांची, मग त्यांनी क्रिया करू देत. मग धर्मद्रव्य काय काम करते? मग ते क्रिया करणारी शक्ती आहे ती. हां, असं म्हणायचं. उपादान त्यांचं आहे पण निमित्त बाहेर पाहिजे ना. जसं तुला घरातून इकडे यायचं होतं, उपादान तुझं होतं मी जाणार आहे, पण गाडी नसली सायकल नसली तर चालतच. म्हणजे तरी ते पण क्रियावती शक्तीनेच कार्य केलं. आणि मदत केली कोण? गाडीनी नाही, धर्मद्रव्याने मदत केली, हे सांगायचं मूळ कारण. अभय, शास्त्रामध्ये तर जसे वस्तुस्वरूप आहे त्याचे तसेच वर्णन केले आहे. जेथे उपादान कार्यरत असते तेथे निमित्त हजर असतेच. घरात गाडी तर 24 तास लावलेली असते, 24 तास तुम्ही काय इथं येत नाही, गाडी तुम्हाला आणणारं काम करते ना, मग ती गाडी का तुम्हाला आणत नाही प्रत्येक वेळी सारखं दिवसभर? त्याला म्हणायचं उपादान. माझी शक्ती आहे, मला जर जायचं असेल तर ती गाडी मदत करणार आहे. तसंच धर्मद्रव्यसुद्धा तुम्हाला इच्छा आहे, तुम्ही चालायला लागलाय तर तुम्हाला मदत करणार आहे, जबरदस्ती नाही. भय झालं का माझं? तेथे निमित्त हजर असतेच. उपादान निज गुण जहा तहा निमित्त पर होय, भेद ज्ञान विधीय विरला बुझे कोय. म्हणजे काय? उपादान माझा निज गुण आहे, तेथे निमित्त आहे ते पर आहे. भेदज्ञानाची ही विधी आहे, ज्याला बुझे म्हणजे जो जाणतो तो कोणीतरी विरळाच असतो. सगळे जीवांना हे कळतं असं नाही. निष्कलंक. प्रश्न विचारलाय, कसं वाचायचं मग? धर्मद्रव्य जीव पुद्गलांना गमन करविते ना. उत्तर दे. सांग की उत्तर, हो का नाही? धर्मद्रव्य जीव पुद्गलांना गमन करवतं का नाही? करवतं असं नाही, करणाऱ्याला मदत करतं म्हणायचं. अभय, धर्मद्रव्य स्वतःच गमन करत नाही तर जीव पुद्गलांना गमन कसे करू शकेल? धर्मद्रव्य तर निमित्त मात्र आहे. स्वतः जे जाणार त्याला म्हणता येईल त्यांनी नेलं, पण स्वतः ते नाही जात तर, जसं मी आत्ता सांगितले बकेटमध्ये पाणी ठेवलंय तर ते स्वतः कुठं जात नाही आहे, तर ते माशाला घेऊन जातं असं कसं म्हणणार तुम्ही? मग ते मासा स्वतः जातोय तेवढ्यामध्येच ते स्थिर आहे धर्मद्रव्य. तसं पाणी, तसं धर्मद्रव्य स्थिर आहे आणि तुम्हाला जायचं यायचं आहे तर
मदत करणार इतकंच. त्यामुळं ते फक्त निमित्त आहे, त्याच्यामुळं झालं असं नाही. कुठल्याही द्रव्यामुळं दुसऱ्या कुठल्या द्रव्याचं काम होत नसतं. निरंजन. आपण शिखरजीहून पावापुरीस आलो तेव्हा क्रियावती शक्तीमुळे गमनरूप परिणमन झाले. त्यावेळेस तर जीवाचा भाव निमित्त मानायचा ना. म्हणजे तुम्ही शिखरजी कुठे, पावापुरी कुठे दिसली का? इकडं शिखरजी, इकडं पावापुरी असं म्हणायचं काय त्याला तुम्हाला? म्हणजे अंतर आहे ना. मग शिखरजीवरून पावापुरीवर जात असताना तुमच्यामध्ये क्रियावती शक्ती आहे, त्याच्यामुळे तुमचं गमन झालं. मग त्यावेळेस जीवाचा भाव पण तिथं निमित्त म्हणा. क्रियावती शक्ती कारण आणि तुमचे परिणाम, मला तिथं जायचं आहे. मग कोण उपादान, कोण निमित्त? नाही, त्यांना म्हणायचं जीवाचे भाव निमित्त का नाही म्हणायचं? धर्मद्रव्याला का निमित्त म्हणायचं? जीवाने भाव केले तरच मदत करते ना. मग त्यांना म्हणायचं जीवाचे भाव निमित्त का म्हणायचं का नाही म्हणायचं? अभय. अशा मान्यतेने धर्मद्रव्याचा लोप होतो, म्हणजे अभाव होतो. म्हणून गमनामध्ये निमित्त धर्मद्रव्यच आहे, जीवाचा भाव नाहीच. जीवाचे भाव हे झालेलं परिणमन आहे, पण ते तुम्हाला नेतं असं नाही. परिणाम करणार की तुम्ही, पण क्रियावती शक्ती उपादान आहे आणि धर्मद्रव्य निमित्त आहे. तुमचे नाहीतर भाव इथं बसून लय चाललेले असतात, मला अमेरिकेला जायचं आहे, कुठं जायचं आहे म्हणा की शिखरजीला जायचं आहे. मग इथं बसून भाव करतोय ना आपण, जात आहे का? मग म्हणून सांगतायत धर्मद्रव्य निमित्त आहे, जीवाचे भाव नाही. लय वेळ झालाय, चला परत बघू. काय प्रकरण बदलत आहे का? तेवढं दोन, हां एक वाच. निष्कलंकाचं पुढं बदलत आहे. मी एखाद्यास 58. मी एखाद्यास गाडीतून यात्रेस नेले म्हणून आपण गमनाचे कर्तृत्व घेतो. मी नेले म्हणून अहंभाव करतो. असं करतो? लोक करतो. असं करतोस? पण हे ज्ञान झाल्यामुळे गमनास निमित्त धर्मद्रव्यच आहे, मी नाही हे समजले. खोटा कर्तृभाव अहंभाव सहजच संपतो. मी शरीरास चालवितो किंवा शरीर मला चालवते, हे खोटे भाव सहजच नष्ट झाले. काय कळलं? म्हणजे मी कुणाला नेलं आणलं त्यात, म्हणजे आपण नेलं असं अहम भाव जो येतो तो तुम्हाला, हां म्हणजे तो वस्तुव्यवस्था समजून येणार नाही. म्हणजे तिथं त्याचं काम पण मी करतो असं म्हणावं लागेल. मी शरीराला चालवतो, शरीर मला चालविते, हे सगळे खोटे भाव सहजच नष्ट होतात. त्यामुळं मी कोणाला चालवणारा, नेणारा, आणणारा नाही, माझ्यामुळंच ते इकडं आले. म्हणून तिथं जे काय हानी झाली ती टळली. असं म्हटलं तर सांगा, त्या पाण्याने नेलं का नाही त्या माणसांना? काय येस ऑर नो? पाण्याने वाहून नेलं का नाही त्या 3 माणसांना? मग कोण नेलं? धर्मद्रव्य निमित्त आहे. आणि उपादान त्यांची योग्यता तशी. त्यामुळं कोणाचं कार्य करणारा मी नाही हे समजून जाणते राहावा, जाणणारे राहावा. ओ जाणा. जीवाचा स्वभाव धर्मद्रव्यापासून भिन्न, जाणणारा मात्र आहे. मी म्हणजे धर्मद्रव्य नाहीच. मी कोणाच्याही गतीमध्ये निमित्त नाहीच. गमन करणे हा माझा स्वभाव नाही. गमन करतानाही मी मात्र जाणणाराच आहे. ज्ञायक स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर.